पूर्वीचा ओमकार पाटील बिग बॅटल आणि एका बाजूला पेन तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर हरेश गावण बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट समोर ओमकार पाटील. पहिला बॉल फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न होता. हा खरं तर ओमकार पाटीलचा ट्रेडमार्क शॉट आहे. गुडघा टेकत त्याने स्वीपचे फटके त्याचे पाहिले आपण अनेक वेळा, परंतु यावेळेला प्रॉपर ब्लॉक मध्ये टाकला हा बॉल. निर्धाव टाकलाय त्या ठिकाणी हरेश गावण या गोलंदाजाने सुरुवात चांगली केली म्हणायला हरकत नाहीये. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर प्रत्युत्तर ओमकार देईल का हे पाहावं लागेल. दोन ताकदवर खेळाडूंमध्ये हे बॅटल तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहता. मुरबी विपक्ष जिते हा विद्यमान सामना आजच्या खरं दिवसातील पहिल्या फेरीमधला चौथा सामना आणि चौथ्या सामन्यामधला पहिला चौकार. गॅप मध्ये बॉल चालला फाईन लेगला. मैदानाचे आउटफील्ड पास नॉन स्टॉप सीमा पार चौकार. चांगलं खरं तर इथे आपण पाहिलं दोघांमध्ये चांगला संघर्ष. पहिला डॉट त्यानंतर चौकार. मागचा बॉल थोडा उजव्याच्या बाहेर टाकला, म्हणून यावेळेला डाव्या यष्टीवरती टाकला आणि त्याचा फायदा ओमकारने घेतला. फक्त दिशा दिली. 4 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. कमबॅक होईल का? बैठक वन्स अगेन फॉलिंग स्वीप. क्या बात आहे. पाठीमागे मारलाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल मात्र झाला बॅकवर्ड क्षेत्राच्या बाहेर. दणदण करत सीमा पार ओमकारचा दुसरा चौकार. याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि काय फटकेबाजी सुरू झाले. प्रेक्षकांचाही मी आभार व्यक्त करीन. मॅच बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये आला, परंतु विनंती राहील जेव्हा खेळ थांबेल पॉज जास्त वेळ घ्यायला लागत असेल तर नवीन चेंडू घ्या, जेणेकरून आयोजकांचा वेळ वाचेल. ही सूचना मात्र आयोजकाच्या वतीनं राहील. या ठिकाणी फिल्डिंग करत असताना टीम जितेला, बॅटिंग करत असताना टीम मोरबीला. चांगली लढत. पेन तालुक्यातील एक अग्रनामांकित संघ आणि एका बाजूला मैदानामध्ये खेळतोय खरं पनवेल तालुक्यातील ग्रामीण मधला एक अग्रनामांकित संघ मुरबी. गत वर्षी जिते संघ आपण पाहिला तळोज मजकूर असेल, मुरबीची स्पर्धा असेल, अनेक स्पर्धा ज्या पनवेल परिसरामध्ये खेळला त्या स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी. कॉपी पेस्ट वन्स अगेन त्याच दिशेने हा फटका. बैठक होता फाईन लेगला. अनादर वन. ये दिल मांगे मोर 4 चौकार. हरेश गावणची बॉलिंग खराब नाहीये, परंतु ओमकार पाटीलची बॅटिंग त्याच्यापेक्षा सुंदर आहे. हरेशने टाकलेले बॉल अगदी योग्य होते, परंतु त्याच्या अगेन्स्ट जे इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळाले आधुनिक क्रिकेटमधील ते मात्र इम्प्रोव्हायझेशन या बॅटिंगमध्ये आपण पाहिले ओमकारच्या माध्यमातून. जेव्हा इथे आला त्याने नेट्समध्ये किती प्रॅक्टिस केली. जे बाजूला डाव्या बाजूला कतर आपण पाहिलं नेट लावली आहे, त्या नेटवरती प्रचंड त्याने मेहनत घेतली. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानामध्ये उतरण्या अगोदर थोडासा वॉर्मअप करावा लागतो. क्रिकेट असो किंवा मैदानी कोणताही खेळ असो, वॉर्मअप फार गरजेचा असतो. आणि तुमचे स्नायू जर का योग्य रीतीने कार्य करत असेल तर तुमचा परफॉर्मन्स तितकाच चांगला. वन्स अगेन बैठक. यावेळेला बॅटच्या टोएंडला लागला बॉल. मिड विकेटला चालला. डीपमध्ये फिल्डर धावतोय बॉलसाठी. पाठलाग करत असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक साव या बॉलवरती आली. एक साववाली स्ट्राईक रोटेट झाली आहे. बघा हा फटका पुन्हा जर तुम्ही रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिला तर पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. बॅटच्या टोएंडला लागला. टार्गेट होतं स्क्वेअर लेग, परंतु बॉल गेला मिड विकेटला. आणि इथे मात्र सिंगल रन येताना पाहायला मिळाली. ओमकारच्या बॅटमधून बॅटिंग करत असताना टीम मुरबीला. वैश्यदेव 11 मोरबी एका बाजूला जितू जिते या टीममध्ये ही लढत मैदानामध्ये आपण रंगताना पाहत आहे. खारघर बेल्टमधील हा संघ आहे मोरबी, जो मात्र आपल्या पेण तालुक्यामध्ये आज मात्र आपण पाहता या ठिकाणी रोडलाईन्स ग्रुप जो हे आयोजित स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण पाहत आहे. शहापूरचा संघ खेळला या स्पर्धेमध्ये. उरणचे संघ खेळताना पाहायला मिळाले. कर्जतचा संघ देखील होता, परंतु काही कारणास्तव तो संघ आला नाहीये. तेव्हा दिघोडे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. सहभागी होत असताना त्याने दादर टीमला पराभूत केलं. आणि या मॅचमध्ये आता कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये पोहोचेल हेही पाहावं लागेल. हरेश गावण पॉवर प्लेमध्ये फ्रंटलाईन गोलंदाज. कमी गतीचा बॉल फुल टॉस टाकलाय आणि पुन्हा एकदा फिरून मारलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. विकीचा दणका. दणदणी षटकार.
अफलातून हा फटका होता. जबरदस्त टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मोरबी संघाची सलामीवीर जोडी ओमकार आणि विकी सध्या मैदानामध्ये आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धावा आपण जर पाहिलं 19 आल्या. चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळाला आहे. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये टीम मोरबीला वैष्णदेव 11 मोरबी. मला सामना आठवला खरं तर जो पहिला झाला होता कळवे विपक्ष मोठी जुई. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या प्रसाद पाटीलच्या अगेन्स्ट, परंतु त्यानंतर सुशांत मोकेलने 1 रनचं षटक टाकलं, कमबॅक केलं आपल्या टीमला. तसं कमबॅक आता या लढतीमध्ये होईल का जिथे संघाच्या माध्यमातून पाहावं लागेल. बॉलिंग मार्कवरती आलाय रुपेश म्हात्रे हा खेळाडू. रुपेश म्हात्रे या खेळाडूबद्दल मी आवर्जून सांगेल. मागील 4 ते 5 वर्ष आपण मागे गेलो तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या खरं तर भूमीवरती शिरोडोन नगरीवरती जेव्हा स्पर्धा व्हायची तेव्हा त्या स्पर्धेमध्ये मुंबईच्या संघांविरुद्ध चमकदार कामगिरी करत पेन तालुका हब गटातून या खेळाडूला बेस्ट बॉलर हा पुरस्कार मिळाला होता. तेव्हा इथेही आपल्या नावाची छाप या मैदानामध्ये त्याला सोडावी लागेल. समोर ओमकार पाटील स्ट्राईक एंडवरती. पहिला फुलटॉस बैठक क्या बात आहे. स्क्वेअर लेग मध्ये फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन रोहित पाटील. इथे मात्र रुपेश आला विकेट घेऊन आला. ओमकार पाटीलचा विकेट मिळाला. टीम जितू आहे जिथे संघाला. मला वाटतं मागच्या षटकामध्ये संतोषच्या चेहऱ्यावरती हसू नव्हतं. आता त्याचा चेहरा फुललाय. आमचे गोल्डन मॅन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक मिळाली ते सुनील पाटील इथून मात्र प्रस्थान करत असताना काही कामानिमित्त बाहेर जाताना पण त्यांना सध्या पाहत आहे. विकेट हवा होता. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. मी पहिल्या सामन्याची आठवण या निमित्तानं करून दिली. तिथे देखील सेम कंडिशन होती. 20 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या परंतु गोट्याने कमबॅक केलं होतं आणि यावेळेला पहिल्या बॉल होती. ओमकार पाटीलचा बहुमूल्य विकेट मिळाला आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती बंटी ठाकूर मैदानाच्या आतमध्ये चालला. क्रीडांगणाच्या आतमध्ये बंटी ठाकूर इन ॲट नंबर 3 टार्गेट बनवायचं आहे जिथे संघाच्या अगेन्स्ट टीम मोरबीला. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा प्रयत्न होता. डिरेक्ट हिट केला विकेट किपरने. क्या बात आहे. केतन म्हात्रे करता निकनेम बावला. केतन म्हात्रे म्हणून त्याला कोण ओळखणार नाहीये परंतु या नावाने त्याला जरूर ओळखलं जातं आणि तो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. आणि इथे मात्र आपण पाहिलं डॉट बॉल पाहायला मिळाला. थ्रो अतिशय वेगवान झाला. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट नाहीये. बंटी ठाकूरसाठी पुढचा बॉल बॅकफुटला गेले. स्लॅश केला बॉलला. कव्हर पॉइंटला डीप मध्ये बिल्डर धावतोय त्या ठिकाणी बॉलच्या मागे. सेकंडचा कॉल. 2 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. टीम वर्क फार महत्वाचं आहे. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आणि त्याहीपेक्षा तुमची युनिटी तुमच्या टीमचा संपूर्ण एफर्ट्स तुमच्या संघाला एक वेगळा रिझल्ट देऊन जातो. आणि इथे आपण पाहिला या मॅचमध्ये तुम्हाला टीमवर्ककडे देखील लक्ष द्यावं लागेल. 2 धावा आल्या. 2 रनच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 21. नेक्स्ट बॉल बॅकफुटला आले. उडवला बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे. बॉलरच्या फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. रेस लागली आणि ही रेस मात्र अंतिम क्षणात जिंकली बॉलने. त्यामुळे इथे आपण पाहिला कव्हर पॉइंटला मिळाला बंटीला चौकार. 4 धावा. आणि 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. स्कोर मूव्ज ऑन 1 गडी बाद 25 धावा 25. कमी गतीचा बॉल फ्लाईट दिली होती. थोडासा डबल माइंडेड स्ट्रोक. खरं तर आपण पहिला सरप्राइझिंग झालं त्या ठिकाणी बंटीला हा बॉल. त्याला वाटलं गतीने येईल. ड्राईव्हचा प्रयत्न होता परंतु लास्ट मोमेंटला बॉलला फ्लाईट देत असताना आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. बॅक ऑफ द हँड टाकला रुपेशने. कमबॅक केलं. निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल अकुट टप्प्याचा बॉल आहे. स्विच करायचं होतं. इथे मात्र टायमिंग नाहीये. विकी धावत चालला पुढे. रनआउटची शक्यता होती. दोन्ही एंडला संधी निर्माण झाली परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये टीम जितेला. कधी कधी असं म्हणतात नियतीला हे कदाचित मान्य नसावं आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारचे रन नाही. परंतु या षटकामध्ये रुपेशने केलं कमबॅक. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6. 1 गडी बाद करताना ओमकारला त्याने बाद केलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मोरबी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 25. चला शॉर्ट टीम मीटिंग विनंती राहील आता जिथे संघाला कारण ऑलरेडी आज स्पर्धेचा शेड्यूल डिले झाला.
स्पर्धा लेट चालू झाली, त्यामुळे विनंती राहील प्रत्येक संघानं थोडं आम्हाला सहकार्य करा, सामना चालू करा. 25वा धावफलकावरती विकी वरती मात्र सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत या खेळाडूवरती. अतिशय आक्रमक असा खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा जबरदस्त स्फोटक फलंदाज आहे उभा, त्याच्याकडून आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि खरं तर हे मैदान संध्याकाळी 4 नंतर जणू काही डाव्या हाताच्या फलंदाजासाठीच बनलेलं आहे की काय असं आहे. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती म्हटली की संध्याकाळी 4 नंतर डाव्या हाताचे फलंदाजच तुम्हाला या मैदानावरती जास्त धावा करताना पाहायला मिळाली. याचं कारण आहे, संध्याकाळ झाली की हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वेगाने धावते, त्याचा फायदा होतो फलंदाजांना. त्यामुळे इथे आता विकीकडे चान्स आहे, विकीकडे संधी आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा हरेश गावण टीमचा प्रमुख खेळाडू बॉलिंग मार्कवरती. सेकंड स्पेल वेगवान, तेज सरार, क्या बात आहे, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेग हरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. पेन तालुक्यामध्ये काही अशी गावं आहेत ज्यांची लोकसंख्या प्रचंड आहे, ज्यामध्ये दादर गावाचा मी उल्लेख करेल आणि त्यानंतर जिते गावाचा उल्लेख करेल. प्रचंड लोकसंख्या. रावे गाव देखील भरपूर मोठा आहे. या गावातून मात्र हे 11 खेळाडू निवडलेत आणि गावाची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली असताना चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून होताना. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला, पंचांचा इशारा, वाईट बॉल. एखादा वाईट गेला तरी चालेल, परंतु फलंदाजाला मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवायचा आहे. याच रणनीतीने मात्र गोलंदाजी करतोय हरेश गावण हा खेळाडू. तालुका पेन तालुका संघ जेव्हा एका स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा मात्र हरेश गावणला पण त्या टीममध्ये खेळताना पाहतो. आणि यावेळेला मात्र आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका साकारत असताना हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. कट केला बॉलला, फक्त दिशा दिली आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बीट करून मात्र बॉल पुढे सरकलाय. त्या ठिकाणी डीप कव्हर पॉईंटचा फिल्डर समीर धावत चाललाय, तोपर्यंत मात्र 2 धावा येतील. थ्रो येईल तर दोन मात्र 2 धावा अगदी सहज घेताना पाहायला मिळालं. ही रणनीती फार गरजेची आहे मुंबई संघासाठी. जेव्हा मोठे फटके येत नाहीयेत तेव्हा डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबलला महत्त्व दिलं तर आपलं धावसंख्येमधलं स्कोर कार्ड थोडं पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि हा प्रयत्न आता दोन्ही फलंदाज मैदानामध्ये करताना पाहायला मिळाले. 2 धावा आल्या विकेटच्या बॅटमधून, धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 28, 1 गडी बाद, 28 धावा. हलकीशी गडा घेतली, पुन्हा एकदा ड्राईव्हचा प्रयत्न होता, गॅपमध्ये बॉल चालला, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल मात्र चालला गोळीच्या वेगाने, थर्ड मॅनला सीमा पार. नशिबाचा म्हणावा लागेल हा चौकार, खणखणीत चौकार. पेसचा योग्य वापर, हलकीशी कडा घेत असताना मात्र नशिबाची चांगली साथ त्या ठिकाणी मिळाली. चांगलं करत टायमिंग, गॅपमध्ये फटका पाहायला मिळाला, विकेटच्या बॅटमधून आला हा चौकार. 32वा स्कोर कार्डवरती पण लागताना मात्र 1 गडी बाद 32. हरेश गावण पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. बैठक क्लीन बॉल, दांडी गुल, त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि इथे मात्र आणखीन एक विकेट मिळाला. जिते टीमला क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र टाकलं हरेश गावणने. फर्निचर डिस्ट्रॉयड, खेळाडू बाद. चला टॉस साठी आपण विनर टीमला इन्व्हाइट करूया. भूमी 11 गावदेवी कडबे विपक्ष शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे आयुष कोहलीचा संघ आहे. जरा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी. या पुढचा सामना 4 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्या. कळवे आणि दिगोडे संघाच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो आपण टॉस साठी. या नवीन फलंदाज सर्वेश ठाकूर इन ॲट नंबर 4. 4थ्या क्रमांकावरती चालला सर्वेश ठाकूर. 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. 32वा धावफलकावरती आहेत. 32 लॉस ऑफ 2, 32ला 2 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मुरबी संघ सध्या सुस्थितीमध्ये आहे. विकेट जरी गमावले असले तरी धावा देखील येताना पाहायला मिळाल्या. क्या बात आहे, प्रचंड वेग आणि वेगच. गाणं आपण पाहिलं, बेबी को बेस पसंद आहे, हरेश गावण को पेस पसंद आहे. आणि काय त्याने वेगाने टाकला बॉल, अप्रतिम.
लेंथ बॉल होता, गतीने मात्र बीट केलं सर्वेशला. बॅटचा स्विंग येण्या अगोदर बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एवढ्या वेगाने तो बॉल डिलिव्हर करतो. त्याची बघा ध्येय असती पाहिली तर सडपातळ बांध्याचा उंच आणि चांगला फिट असलेला हा खेळाडू मैदानामध्ये. ऑन साइडला पिकअप शॉट आहे, स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवलाय. डीप मध्ये समीर फील्ड करतो बॉलला, थ्रो येईल तर दूर मात्र सिंगल. गुड फिल्डिंग, एकच धाव या ठिकाणी मिळाली. चर्चा होती फिटनेस बद्दल. मगाशी खरंतर परमेशने देखील सांगितलं लखनचे अकॅडमी आहे, लखन ठाकूर जे खरंतर महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्या अकॅडमीमध्ये दररोज सकाळी हरेश गावंड असेल, सुशांत मोकल असेल, यांसारखे खेळाडू, दीपक पाटील आंबिवलीचा खेळाडू असेल, सर्व जाऊन त्या ठिकाणी एक्सरसाइज करत असतात आणि ही काळाची गरज आहे. खरं तर त्यासाठी लखनला देखील मी सॅल्यूट करेल. कारण पनवेलमध्ये आजकाल उलवेमध्ये आपण पाहिला कल्पक फिट वर्स म्हणून एक अकॅडमी आहे, ज्या ठिकाणी देखील बरेचसे आपले रायगडमध्ये खेळाडू फिटनेससाठी जात आहेत. पण तो आपल्या परिसराला वंचित ठेवायचं नाही या हेतूने लखन ठाकूरने घेतलेला खरं तर पाऊल, उचललेला पाऊल, त्याबद्दल त्यालाही खरं तर मी नक्कीच सॅल्यूट करेन. आणि त्याच्या माध्यमातून आगामी कालखंडामध्ये या पेन परिसरातील बरेचसे युवा तरुण तुम्हाला पोलीस भरतीमध्ये देखील दाखल होताना पाहायला मिळतील. आणि हे काम ज्या पद्धतीने लखन ठाकूर करतोय त्याला खरंच मी सॅल्यूट करेल. वलकचा आमचा मित्र चांगला खेळाडू आहे आणि पोलीस देखील आहे. त्याच्याच अकॅडमीमध्ये हरेशला मी नेहमी पाहतो. प्रतीक पाटील, प्रतीक मोकल साईचा, सुशांत मोकल यासारख्या दिग्गज खेळाडूंना त्याच्या अकॅडमीमध्ये मी सतत वर्कआउट करताना सातत्याने पाहत असतो. मुंबई गोवा महामार्गावरती आपण पाहिला साई सारा हॉटेल आहे, त्याच्या बाजूला त्यांचा सकाळी डेली खरं तर वर्कआउट चालू असतो आणि त्यासाठी आपण त्यांना नक्कीच आपण शुभेच्छा देऊया. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला अधिक काळ टिकायचं असेल तर तुम्हाला फिट राहावं लागेल. क्रिकेट किंबहुना प्रत्येक क्षेत्रामध्ये फिटनेस काळाची गरज आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 माफी असं 11.00च्या सरासरीने 33 आल्या. या मैदानावरती 55-60 धावा चेस करणं कठीण नाहीये. त्यामुळे जास्तीच्या धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कमध्ये बदल, स्वतः कॅप्टन रोहित म्हात्रे बॉलिंग मार्कमध्ये समोर, सर्वेश ठाकूर. 2 षटकांचा खेळ बाकी, किमान 25+ धावा बनवाव्या लागतील. कट केल्या बॉलला दिशा दिली आणि बॉल मात्र चाललाय गलीमधून. थर्ड मॅनला बीट करत असताना आपण पाहिला सीमा पार खणखणीत चौकार. युट्यूबवरती आपण जर काही स्पर्धा पाहिली तर विकेट किपरच्या मागे बसलेले प्रेक्षक असं वाटतं मैदानावरती बसायला जागा नाही एवढी गर्दी आहे. आणि हा व्ह्यू मात्र अप्रतिम आहे आणि प्रचंड गर्दी आहे. पहिल्या दिवसापासून ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी विसेपमध्ये लॉंग ऑफला खेळले, एकच धाव आली. आणि खरंच इथे आलेल्या जे व्ह्युअर्स सध्या ऑनलाईन पाहतात त्यांनाही मी सांगेल प्रचंड गर्दी आहे पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला. म्हणून ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळाली, यशाच्या उंच शिखरावरती जाताना पाहायला मिळाली. हे दुसरं पर्व या स्पर्धेचं, परंतु पाहिल्यानंतर असं वाटणार नाही हे दुसरं पर्व. गेले कित्येक वर्षाची परंपरा जणू चालत आली असावी असं हे आयोजन सध्या तुम्ही या मैदानावरती पाहताय जोहे नगरीमध्ये. वन्स अगेन सिंगल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे आतापर्यंत 39 2 गडी बाद 39 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. चौथं षटक रोहित म्हात्रेकडे. 07 जर्सी नंबर समोर सर्वेश ठाकूर, खरं तर एक स्टायलिश खेळाडू. यावेळेला कमी गतीचा बॉल, क्या बात आहे, व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाज रोहित. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 2 गडी बाद 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. खडकाळ जागेतून खरं तर हे मैदान तयार झालं. वैकुंठ शेठ पाटील आमचे महामंत्री, रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे. फुल टॉस आहे, ऑन साईडला फटका, पुन्हा एकदा मिसक्यूट झाला फटका. बॉलर्स बॅक ड्राईव्ह सेकंडसाठी निघाले, बंटी रिस्क घेतली आहे आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 41. डोलवा परिसर खरं तर या परिसराला म्हटलं जातं. आणि जो तुम्ही या अगोदर कधी आला असता तर इथं तुम्हाला दगडांचा डोंगर दिसला असता, पण तो खडकाळ डोंगरा जागेला चांगलं सुपीक बनवलं वैकुंठ शेठ पाटील, जे खरं तर महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा पेण सुधागड पाली मतदारसंघाचे विद्यमान आमदार रविशंकर पाटील साहेबांचे चिरंजीव आहेत. टो क्रशिंग यॉर्कर प्लम LB, पंचांचा बोट अवकाशाकडे. LBWच्या स्वरूपात मात्र विकेट मिळतो. टीम जितेला, खेळाडू बाद झालाय. सर्वेश ठाकूर बॅक टू द डगआउट.
सॅमी. खरं तर आपण पाहिलं समीर ठाकूर स्टायलिश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. विकेट मिळाला रोहितला. टो क्रशिंग यॉर्कर, जसप्रीत बुमराहची आठवण करून देणारा यॉर्कर पाहिला. समीर मैदानामध्ये एंट्री करतोय. त्याला सध्या आपण ऑन स्क्रीनवरती पाहिलं. 41 धावा स्कोर कार्डमध्ये 3 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 19, सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8, चौथ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8. म्हणजे पहिलं षटक जर सोडलं तर पुढच्या 3 षटकांमध्ये जितवाई जिथे संघाने केलेलं कमबॅक तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळालं. जबरदस्त कमबॅक. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती यंगस्टर गोलंदाज आहे त्या ठिकाणी धीरज म्हात्रे. मी मगाशी उल्लेख केला लोकसंख्याबद्दल. जेव्हा गाव कप स्पर्धा होते जिथे गाव कप, तेव्हा मात्र 42 संघ एका गावामध्ये तयार होतात. आणि आता लवकरच प्रीमियर लीगचं आयोजन, कालच आम्हाला फोन आला होता जिथे प्रीमियर लीगचं आयोजन आमचे मित्र दिवेश यांच्या माध्यमातून, त्यांनाही आपण त्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. फुल लेंथ आहे बॉल, क्या बात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय बंटीकडून. पण इथे मात्र पुन्हा एकदा जिथे संघ वर्चस्व गाजवतोय. कमालीची गोलंदाजी, अप्रतिम बॉल धीरजने टाकला. यावेळेला सिंगल घेतली दोन्ही फलंदाजाने. स्ट्राईक रोटेट. 2 ठाकूर मैदानामध्ये, एका बाजूला आमचा लीलाधर ठाकूर देखील असं जिथे संघामध्ये. अतिशय घातक खेळाडू. बऱ्याच दिवसानंतर त्याने कमबॅक केले. लीलाधरची बॅटिंग सर्वात मला आवडते. जिथे संघातून जर पाहिलं, लीलाधर चांगल्या फ्लोमध्ये आला की त्याचे रिव्हर्सचे षटकार, सरळ पॅडल स्वीप असेल, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक, लीलाधर सारखा कोण खेळत नसेल तोही मैदानामध्ये आहे. सॅमीसाठी हाफ ट्रॅकर होता. पुलचा प्रयत्न आहे, प्रॉपर टायमिंग नाहीये. मिड विकेटला फटका खेळले, सेकंडचा कॉल निघालेत. नकार. रोहित आहे त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. जिथे संघाचा पाठीराखा संतोष म्हात्रे. भारतीय संघाचा सुधीर पाहिला असेल आपण प्रत्येक मैदानात, परंतु संतोष जमायकन पाठीराखा या स्पर्धेमध्ये आपल्या टीमला मोटिवेट करत असताना. 1 धाव मिळाली. 43 धावा धाव फलकावरती आहेत. फुल टॉस बॉल, बॉल चालला मागे, थ्रो येईल तत्वर मात्र सिंगल घेतली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेला. अंपायर्स कॉल डाऊटफुल आहे, त्यामुळे पंचांनी निर्णय घेतलाय. अंपायर्स कॉल हा रिव्ह्यू मात्र पंचांचा आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टममध्ये चेक केलं जाईल. निर्णयाची प्रतीक्षा आहे या मॅचमध्ये. बॉल बीमर आहे की नाहीये. बीमर असेल तर मात्र संधी मिळेल फलंदाजाला. 31 डिसेंबर ते 4 जानेवारीच्या दरम्यान हमरापूर विभाग प्रीमियर लीग. प्रवीण पाणी हवाय, चला पाणी घेऊन चला मैदानाकडे. हमरापूर विभाग प्रीमियर लीग ही प्रीमियर लीग नाही आहे, तर या विभागातील खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. या विभागातील खेळाडूंना एक मोठ्या स्टेजवरती आणण्याचं काम या प्रीमियर लीग कमिटीने केलं आहे. आणि दरवर्षी नवीन अध्यक्ष, नवीन उपाध्यक्ष, खजिनदार यांची निवड होते. वैभव ठाकूर यंदा आहेत. आशीर्वाद आर्टचे सर्व वैभव ठाकूर आमचे मित्र ते देखील आहेत. मागच्या वेळेस काहीतरी प्रवीण दादा होते हमरापूर विभाग प्रीमियर लीग कमिटीचे अध्यक्ष. खूप चांगली कमिटी आहे. आणि फेअर क्रिकेट तुम्ही या कमिटीच्या माध्यमातून पाहता, ज्यामध्ये या परिसरातील गावं, जो हमरापूर विभाग खरं तर सुप्रसिद्ध गणपती कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे, त्या विभागाचं क्रिकेट देखील एका नेक्स्ट लेवलला नेण्याचं काम या हमरापूर विभाग कमिटीच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचंही विशेष कौतुक करूया. आणि 31 डिसेंबरला सुरुवात होईल, म्हणजे लास्ट महिन्याच्या अखेर पहिल्या दिवशी आम्ही येतो. वस्तीला तिकडे राहायला लागेल. प्रवीण 31 डिसेंबर आहे आणि 4 जानेवारीला मात्र शेवट या स्पर्धेचा आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आवर्जून या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि स्पर्धेचा आनंद घ्या. जाऊया मॅचकडे. धावा 45 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल फ्रीट, उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट समोर. स्टायलिश सॅम, आक्रमक खेळाडू सज्ज होताना. हाफ ट्रॅकर, सॅमचा धमाका. शॉटम पोल, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल आणि सक्सेसफुल समीरचा षटकार. कंप्लीट 51 धावा धाव फलकावरती. कमालीचा फटका होता. शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि त्याच्यावरती मात्र हल्ला चढवला आडव्या बॅटने समीर ठाकूर या फलंदाजाने षटकार ठोकलाय. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन दिघोडे आणि कळवे. आता वेळ आपल्याला वाया घालवायचा नाहीये. दिघोड्याचा कॅप्टन इथे आलाय. वाईल्ड कंट्री बॅली खरं तर दिघोडे संघाला आयुष कोळी आणि त्याची संपूर्ण सेना, तर एका बाजूला सुशांत मोकल, प्रसाद पाटील यांची सेना तुम्हाला पाहायला मिळेल. कमबॅक केलंय. धावा हव्यात.
याही वेळेला ओव्हर पिच आहे, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी जजमेंट बॉलला थांबवण्याचा निर्णय घेतला, अतिशय योग्य निर्णय घेतलाय. बॉलवर 4 झाले असे, पुढे आले असे तर कदाचित चौकार मिळाला असा. 2 धावा आल्या. 53 धावा धाव फलकावरती आहेत. 2 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करायचं आहे. या स्पर्धेमध्ये 112 धावा पाहिल्या. बाबूदादा पाटील कार चापोली यांचं आगमन, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. बघा, या मैदानामध्ये 112 धावा खारपाडा संघाने केल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला इथेही चांगलं टार्गेट बनावं लागेल. बॅटिंग पॅराडाईज विकेट इथे आहे. प्ले अँड मिस, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय उजव्याच्या बाय. बघा, वाईडला रिव्ह्यू नाही आहे. केतन पंचाचा निर्णय अंतिम असेल, फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे. त्यामुळे पंचाचा निर्णय अंतिम राहील. केतन म्हात्रे, खरं तर आपण पाहिलं प्रवीण भिवंडीमधील केंद्रीय मंत्री ट्रॉफी जे होते त्या स्पर्धेमध्ये दरवेळी जिथे संघ सहभागी होतो आणि त्याचं मुख्य कारण केतन म्हात्रे. पुन्हा एकदा लो फुल टॉस, क्रॉस बॅटेड खेळले, वाडी स्ट्रॉंगरला फटका आहे, डीप मध्ये बॉल चाललाय, खराब फिल्डिंग आणि इथे मात्र चौकार. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. देनेवाला जब भी देता देता चप्पर फाड़ के 4 धावा समीरच्या बॅटमधून टीम मुरबीला. अंतिम षटकामध्ये धावा येताना आपण पहिल्या ऑन स्क्रीन आमचे सर्व प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळाले. 58 धावा 31 डिसेंबर ते 4 जानेवारी हमरापूर विभाग प्रीमियर लीग आणि त्यानंतर 8 जानेवारी ते 11 जानेवारी जिथे विभाग प्रीमियर लीग, ज्याचे आयोजक आहेत खरंतर अध्यक्ष गणेशदादा पाटील बलवली, स्वप्नील म्हात्रे गोविरले, केतन म्हात्रे जे विकेट किपर आहेत या स्पर्धेचे आयोजक असतील. शुभेच्छा पण देऊया खरंतर या परिसरातील स्पर्धांना. लास्ट बॉल आणि इथे मात्र क्रॉस बॅटेड स्क्वेअर लेगला फटका सजवलाय. रोहित आला धावत, थ्रो थोडासा वाईड झालाय, त्यामुळे 2 धावा सहजगत्या कमी होताना पाहायला मिळाल्या. आणि या 2 रनच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती. चला चेक केलं जाईल शॉर्ट रनसाठी रिव्ह्यू घेतलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला चेक करा, नॉन स्ट्रायकिंग एंडला पण चेक करा. जर 2 रन कंप्लीट झाले असतील तर 60 होतील आणि एकच असेल तर 59 होतील. त्यामुळे रन फार महत्वाचे आहे. चला लवकर मैदान सोडा जिथे संघ. आपण खेळाडू कक्षामध्ये या आणि लगेचच त्या ठिकाणी मुरबी संघ फिल्डिंग लावण्यासाठी सज्ज होतोय. तिथे टीमला विनंती राहील आपण लगेच खेळाडू कक्षामध्ये या. रवी म्हात्रे, खरं तर आपण पाहता आमचे आयोजक या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलंय. चेक केलं जात आहे या ठिकाणी रिप्ले टेलिकास्टमध्ये. डशी डावाला सुरुवात होईल. सेकंड सत्राकडे आपण जाऊया, ऐकूया पुढचा आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांचा. धन्यवाद. सर ऑनफिल्ड सॉफ्ट सिग्नल द्या आपण. ऑनफिल्ड 1 रन शॉट, 1 रन शॉट, 59-60चं टार्गेट. धन्यवाद. तर आदरणीय रवींद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. सामना 4 षटकांचा राहील. सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार रवींद्र पाटील साहेब जो आहे. चला कॉल कोण करतोय? यस, दिगोडे संघ कॉल करेल. यस, टेल्स कॉल ना, अँड इट्स अ हेड. थांबायचं फक्त. प्रसाद मनापासून आभारी. टॉस जिंकलाय, निर्णय तुमचा काय राहील? फिल्डिंग आहे सर. पहिल्या लढतीमध्ये सुशांतने ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्याबद्दल काय सांगशील? कीच बरं वाटलं बॅटिंग बघून, कारण की या वर्षाची एक ती पहिली 50 आहे आणि असं टचमध्ये राहावं आणि टीमला पुढे न्यावं. पहिल्यांदा यंदाचा हंगाम आणि आपल्या समोर 2 व्हीलर बाईक दिसतं या स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि या आयोजकांबद्दल काय सांगशील? सर आयोजकांचं धन्यवाद, कारण की हमरापूर विभागातली सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि आपल्या इकडे तुम्हाला तर माहिती आहे बाईक वगैरे कोण नाही ठेवत आणि त्यांनी बाईक वगैरे ठेवलं आणि आकर्षण ठेवलं आहे मॅचचं, तर त्यांना पण धन्यवाद सर. प्रतिस्पर्धी संघ दिगोडे किती धावांवरती रोखाल त्यांना? सर असं काय नाही की चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करू आणि चांगला कमीत कमी रन स्कोअर डिपेंड करेल. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. तर टॉस बॉक्समधून माहिती मिळाली. टॉस जिंकला कळवे संघाने. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगला इन्व्हाइट केला टीम दिगोडेला. धन्यवाद.
चला सर्वांनी बाजूला व्हायचं आहे. काही झालेलं नाही, थोडासा क्रॅम्प आलेला आहे, होईल व्यवस्थित. तुम्ही सर्व बाजूला व्हा. सर्वांना विनंती असेल. डॉक्टर चेतन बाजूला व्हा. चेतन साईडला. चला बाकीच्याने गर्दी खाली करा. गाडी घ्या, गाडी त्यांना घेऊन चला लगेच. गाडी घ्या, त्यांना डॉक्टरकडे घेऊन चला. प्रथमोपचार आपण करू त्यांच्यावरती, मग बाकी गर्दी कमी करा. चला मॅच चालू होईल आणि पण समीरला थोडी विश्रांती देऊया आपण. चला काही झालेलं नाहीये, गर्दी कमी करा. 1 रन शॉट, त्यामुळे 60चं टार्गेट. ओके, चला आय थिंक खेळाडू सेफ आहे, त्याच्यामुळे त्याला विनंती असेल त्याला रेस करू द्या. बाकी सर्व तिथून साईड लावा. थँक्यू रोशन. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच भूमी 11 गावदेवी कलवे विरुद्धांना फाईट करेल शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील बिग फाईट, जो जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. तर मुरबी संघानं पहिल्या सत्रामध्ये वैशिदेव 11 मुरबी संघानं धावा बनवल्या त्या 59 आणि 60 धावेंचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे जवळजवळ 12.00च्या सरासरीनं या धाबा बनवाव्या लागतील. धन्यवाद धन्यवाद बाबा, थँक्यू. तर आपण अतिथी सन्मानाकडे वळतोय. या ठिकाणी आमचे सुप्रसिद्ध पॅकर कुंदन मात्रे साई यांना सन्मानित केलं जाईल. रवी मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते साई गावचे आमचे यशस्वी पॅकर कुंदन मात्रे यांचा आपण इथे सन्मान करूया. कुंदन मात्रे साई यांना सन्मानित केलं जाईल. आमच्या सन्मानात स्वीकार करावा. सुप्रसिद्ध पॅकर कुंदन मात्रे यांना आपण सन्मानित होताना पाहताय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंटरी बॉक्स प्रवीण. आणि आमचे आराध्य 11चे सर्व सदानंद दादा म्हात्रे जिते यांना विनंती केली आपण देखील समोर आपलाही सन्मान केला जाईल. जिते संघाचे पुरस्कर्ते आराध्य 11 जितेचे सर्व सदानंद म्हात्रे, त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत. तर थँक्यू व्हेरी मच रोशन. जाऊया मॅचच्या दिशेने. राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता, पाहुनी पराक्रम तुमचा मुजऱ्याला चंद्रही बाकला असता. जाणता राजा असा एकच होऊन गेला आणि इतिहासाच्या पानामध्ये आपलं नाव करून गेला. ते म्हणजेच राजे छत्रपती शिवरायांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा
एस पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल. रोशन आपण पाहतो या ठिकाणी छत्रपती शिवरायांची ही मूर्ती अगदी प्रतिमा, तिला पाहिल्यानंतर शौर्याची इतिहासाची आठवण आणि त्यांना पाहून नवीन ऊर्जा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. तर जाऊया मॅचच्या दिशेने. जिंकण्यासाठी 12.00च्या सरासरीनं 60 धाब्यांचा हा टार्गेट तुम्ही पाहू शकाल. ज्या परिस्थितीमध्ये बॅटिंग झाली परंतु एखाद्या गोलंदाजी कमी कदाचित जाणवेल, कारण सॅम ठाकूर थोडासा इंज्युर्ड झाला आणि त्याच्यामुळे आता त्याची जागा आय थिंक सर्वेशला घ्यावी लागेल. पहिलाच बॉल घेऊन येत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल संकेत पाटील, एक जबरदस्त लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून ज्याची आपण सातत्याने ख्याती पाहिली. आणि स्ट्रायकरला बॅटर तुम्ही पाहताय निलेश पाटील आणि त्याला साथ देईल हरेश गावंड. पहिलाच बॉल भीमर, कदाचित नो बॉलचा इशारा येईल पंचांचा आणि डीप लॉंग लेगच्या दिशेने बॉल दणदण करत जाईल सीमारेषा पार, चौकार. डीजे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील साहेब यांच्या गावातील हा संघ पंच सुनील पाटील सर, आपलं सर सोबत मॉन्टी, आपलंही सरचे स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. फ्रीटचा बॉल असेल, फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण, मिड ऑफच्या वरून बॉलला फेकून दिलाय, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल सीमा रेषा पार. ये दिल मांगे मोर, वेलकम फॉर 4 रन. केशोबाची तलवार, स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास, रयतेचे सुख ही एकच बनी होती आस, मुघलांनाही कधी न कळला त्यांचा गनिमी कावा, असा होता माझ्या वाघिणीचा तो छावा. छत्रपती शिवरायांच्या संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकताय वाडा स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट बाय द बॅट्समन निलेश पाटीलने सलग 2 चौकार ठोकलेत. पहिला बॉल आला भीमर, त्याच्यावर चौकार, त्याच्यानंतर दुसरा एक चौकार आला आणि इथे चौकाराचे हॅट्रिक नक्कीच कंप्लीट होईल. शरीराला झोकून दिलं आणि बॉलला पाठवून दिला पुन्हा एकदा सीमा रेषा पार, सलगचा 3रा चौकार. चौकारांचे हॅट्रिक कंप्लीट होत असताना जो मैदानामध्ये खेळाडू खेळतो निलेश पाटील हा 40+ आहे आणि येणाऱ्या 15, 16, 17, 18 जानेवारीला हमरापूर विभाग 40+ प्रीमियर लीगचं आयोजन होईल. गोपीनाथ दादा मोकल, तुम्हाला शुभेच्छा त्या स्पर्धेसाठी. 40+चा खेळाडू काय मैदानामध्ये खेळतोय, अप्रतिम. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी रोशन, सलग 3 बॉल 3 चौकार, 13 धावा, 60 धाव्यांचा पाठलाग करायचा, अजूनही 47 धाव्यांची गरज. संकेत सारख्या ताकदवर गोलंदाजासमोर ही फलंदाजी आपण मैदानावरती पाहतो. अगदी बॅकफुटला गेले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अगदी भाग मिल्का भाग ही परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. बाईचा इशारा येईल पंचांचा. हीच रिस्की धाव होती रोशन, कदाचित धावा आल्या होत्या त्याच्यामुळे कॉल दिला त्या ठिकाणी हरेशने की धाव कंप्लीट होईल, परंतु त्या कॉलला स्वीकारला आणि निलेशने ही धाव कंप्लीट केली. बाईच्या स्वरूपात का असेना परंतु सध्याच्या घडीला संकेतच्या विरुद्ध एक धाव ही खूप महत्त्वाची असेल. आखाती देशामध्ये नक्की चांगली कामगिरी मग केली, दुबई असू द्या, कतार असू द्या किंवा कोकणामध्ये रत्नागिरी किंवा सिंधू जे आपण मोठ्या मोठ्या ट्रॉफी होतो, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मग रायगड प्रीमियर लीग असू द्या, पनवेल असू द्या, अनेक बहुतांश स्पर्धेमध्ये या पट्ट्यानं कामगिरी चांगली बजावली आहे. परंतु तितक्याच ताकदीचा फलंदाज आता हरेश. हो, चांगला फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डोक्यावर बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. डीप स्क्वेअर लेगला या ओव्हर्स मध्ये आलेला 4था चौकार, 4 रन. मनामध्ये कुठलाही या ठिकाणी भीती पाहायला मिळाली नाहीये, कारण समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळ अधिक भयानक असतात आणि ती वादळं घेऊन या मैदानावरती आता त्याने देखील स्वतःला सिद्ध केले. हरेशने आल्या 400 स्ट्राईकने सुरुवात करत असताना रिव्हर्स शॉट केलाचा होता परंतु बॅटच्या अगदी बॉटम एजला हा फटका बॉल लागलाय, त्याच्यामुळे निर्धाव चेंडूची समाप्ती तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, चांगला कमबॅक. संकेतच्या विरुद्ध रोशन एवढ्या धावा कुठनं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट असेल ती जितवा येईल पण जिते संघाला, कारण सातत्याने याची गोलंदाजी जर आपण पाहिलीत तर जवळजवळ 6 ते 7 नेहमी 7 धावा देत असतो, परंतु या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये अतिशय दमदार फलंदाजी जितवा 11 जिते संघ मैदानावरती करत असताना तो पुन्हा एकदा अकू टप्प्याचा बॉल थोडासा फसवला. यावेळी निर्धाव चेंडूची समाप्ती असताना पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा लागतायत. धावांचा पाठलाग करत असताना जितवा 11 जिते संघ बिनगडी बाद 18 विजयासाठी 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये बनवायच्या त्या 42 धावा.
DJ रोशन, आपण या मैदानाचा जर विचार केलात ना, जवळजवळ 26 ऑक्टोबर पासून या मैदानावरती स्पर्धा चालू झाल्या आणि तिथून ज्या विकेटची आजही देखभाल केली जाते ते आमचे बालगुड्डू खूप मेहनत सातत्याने आपण त्यांची पाहतो. त्यांचंही मनापासून आम्ही या स्पर्धेच्या वतीने आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक त्रिवेणी संगम डॉक्टर बालगुड्डू देखील मनमुराद या स्पर्धेसाठी करत योगदान. आमचे त्रिवेणी संगम आयोजक प्रवीण पाटील साहेब, रवींद्र म्हात्रे साहेब आणि समीर ओले साहेब हे देखील दमदार योगदान. त्यांचं आगमन झालं साहेब. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज विघ्नेश पाटील. हो, पहिल्याच बॉलवरती लिडिंग एज. एसटी रक्षकाला हा झेल टिपायचा होता, परंतु त्याने केलेली चूक महागडी ठरू शकते, कारण या फलंदाजानं पहिल्याच पॉवर प्ले मध्ये दमदार फलंदाजी केली. रोशन मगाशी उल्लेख केला होता की डोंगरावरती अक्षरशः प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि डोंगरावरील प्रेक्षक असतात ते नेहमीच आम्ही सांगत असतो की डोंगरावर बसतो राजावानी दिस. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहू शकाल डोंगरावरती मनमुराद. उद्या संकष्टी रोशन, त्यामुळे कदाचित उद्या उपवास असेल, आजही काही ना उपवास, परंतु काही सोडलाही असेल, पण उद्या मात्र संकष्टी चतुर्थी आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आजच मनमुराद आनंद देखील ते उद्याही येतील. हो, स्लोवर वन चेंडू ऑप्शनच्या बाहेरून जरा अवांतर घोषित करतायत. सध्या विघ्नेशची कारकीर्द आपण पाहिली ना रोशन, डी.वाय. पाटील जिथे आपण लेदर बॉल अकॅडमीला मग त्यांच्या मॅचेस असतात, त्या मॅचेसमध्ये भरपूर लेदरमध्ये चांगली कामगिरी, मग 5 ओव्हरचा कोटा, कधी 10 ओव्हरचा कोटा, 5-6 विकेट, हायपर सिक्सर आणि RPL ला मेडन ओव्हर. तितकाच लेदरपट्टू चांगला, तितकाच टेनिसमध्ये देखील त्याची भरीव कामगिरी आम्हाला पाहायला मिळते. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, अडवतील बॉलला. नवीन जर्सी पाहायला मिळते. मला तर वाटतं कलवेचा खेळाडू आहे ना, कारण इंज्युअर झालाय सॅम. त्याच्या जागेवरती आपण एक खेळाडू पाहताय फिल्डिंगसाठी. एक धाव मिळेल, एका धावीच्या मदतीने धावा लागतायत. त्या 20 ध्येय उंच असले ना तर झेप देखील उंचच घ्यावी लागते आणि कदाचित पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या. राईट स्टार्ट कशाला म्हणावी रोशन, हे सांगत असताना दोन्ही फलंदाज, तुम्हाला 5 ओव्हरच्या मॅचमध्ये काय पाहिजे, 50-60 धावींची अपेक्षा नाही करत तुमच्याकडून तुमचा कॅप्टन, परंतु कमीत कमी 20 ते 25 धावींची ही भागीदारी 30 बॉलमध्ये खूप महत्त्वाची असते. आत्ताच एक रेकॉर्ड रोशन आपण कसरगंजच्या मैदानावर पाहिलात. भोकरपाडा संघाने 112 धावांचा विदाऊट विकेट, म्हणजे एक पण विकेट गमावलं नाहीये आणि जवळजवळ 112 धावा त्यांनी बनवल्या. आणि या सीझनचा सर्वाधिक टोटल, मग मागची सभागृह नेता चषक परेश शेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहिलीत नावड्याच्या मैदानावरती एकाच मॅचमध्ये, म्हणजे पहिले राबाजमध्ये 2 फिफ्ट्या, लेफ्ट हँडर बल्लेबाज संदेश कोल्दी आणि त्याच्यानंतर तकदीर, या दोघांनी अर्धशतकी. माहुल अंबापाडा, कालबादेवी प्रसन्न KCC अंबापाडा संघाविरुद्ध रेकॉर्ड केला. नवगरला 136 धावांचा रेकॉर्ड. जुगल आणि भावनेश आणि त्याच्यानंतर वाकडीच्या मैदानावरती भूषण आणि प्रवीण 136 धावांचा रेकॉर्ड. आणि या स्पर्धेमध्ये 111 धावांचा इतिहास खारपाडा संघानं करून ठेवला. असे रेकॉर्ड आपण सातत्याने पाहतो. म्हणजे क्रिकेटमध्ये सध्या गोलंदाजांची तुम्ही मौतच कत्तलच पाहताय. मग सिक्सरचे बॉल असतात, टेनिक्सचे बॉल असतात, हेडलीचे बॉल असतात, निवीचे बॉल असले की रोशन थोडासा फरक पडतो आणि कदाचित इथेही निवियाचे बॉल 50-60 हा टार्गेट तुम्हाला परफेक्ट मॅचमध्ये बनवतो. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने शफल झाले होते, गुडगा वाकवला, परंतु परफेक्ट बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना बघा पानझडीशिवाय झाडाला नवी पालवी फुटत नाही, तशीच संघर्षाशिवाय जीवनात नवी दिशा कधीच मिळत नाही. परंतु इथे पाहावं लागेल, आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी सुरुवात चांगली जरी धावा झाल्यात 21, अजूनही जिंकण्यासाठी 39 धावींची गरज असेल. प्रयत्न करतात विकेटसाठी, परंतु सध्या तळ ठोकून बसलाय या विकेटवरती फलंदाज निलेश. बॅकफुटला गेले, चाका बनवण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आला होता, परंतु झेल कॅरी करू शकला नाहीये. तोपर्यंत एक धाव मिळेल. चांगलं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 17 आणि पहिल्या ओव्हरला 18 आल्या आणि या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा बिनगडी बाद. जितवाई 11 जिते आणि 18 बॉलमध्ये आता गरज असेल ती म्हणजेच 38 धावींची गरज. DJ आमचे आयोजक या ठिकाणी संदेश घरत, प्रवीणदादा पाटील, रवी म्हात्रे, कल्पेशभाई आणि रविभाई यांचं आगमन, सुहासदादा संगमेश्वर यांचं या ठिकाणी आगमन. मित्र आहेत खरं तर, त्या सर्वांचं करूया स्वागत.
प्रवीण बघा, एखाद्या आपल्या लग्नामध्ये मोठा जावई कसा शोभून दिसतो तसा कळव्याचा प्लेअर आता या टीममध्ये शोभून दिसतंय. एक वेगळाच कलरची जर्सी परिधान केलेला. नक्कीच त्यालाही टीम मिटिंग मध्ये घ्या कलवे संघाच्या खेळाडूला, तोही तुमचा हिस्सा आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 18 बॉलमध्ये 38 धाब्यांची गरज. प्रेक्षक तुम्ही पाहता मित्रांनो, अगदी पाय तंगड्या लांब करून या दगडावरती मनमुराद आनंद घेत असताना कोण आडीबाडी गेले, कोण त्या याला धरलाय, काय बोलतो त्याला, सोनकरचे प्रेक्षक आम्ही पाहतो बरोबर त्या कंपाऊंडला पकडून अगदी निवांत टेकून अगदी मॅच पाहतात. चला जाऊया मॅचच्या दिशेने. संकेत आलेत पुन्हा एकदा. सेकंड स्पेलचा कोटा आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण. लॉंग ऑनला कोणी नाहीये. बॉल जाईल सीमा रेषा पार. व्हॉट अ ट्रेमेंडस बॅटिंग बाय द बॅट्समन निलेश. अजून एक चौकार. शिवबा माझा ग बसला घोड्यावरी. इकडे इंग्रज, तिकडे पोर्तुगीज, डच, अलीकडे मुघल, एवढ्या सत्ता हिंदुस्थानाकडे चालून येत होत्या, परंतु त्या सर्व सत्ता फक्त एकच तलवारीला घाबरत होत्या. ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तीच ऊर्जा घेऊन मैदानावरती आपण पाहू शकाल. ठोकला या पट्ट्यानं षटकार. जे धावा झाल्यात षटकाराच्या मदतीने आतापर्यंत विचार केला तर बिनगडी बाद असताना 32 धावा. 28 धाव्यांची गरज असेल. छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देते. तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊन जाईल. कारण संघर्षाच्या वाटेवर चालत असताना धीटेने चालत राहा, कारण चालण्यामुळे एकतर तुमचा मार्ग तरी सापडेल किंवा तुमचा स्वतःचा मार्ग तरी निर्माण कराल. आणि तशीची फलंदाजी या मैदानावरती करत असताना पुन्हा एकदा अगदी स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु मिस झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तू मी आणि अखेरकार इथे फलंदाज होईल बाद. धावा आल्या होत्या, गरज होती का हे प्रश्न विचारले जातील. आणि निर्णायक क्षणाला लागला हा धक्का. मुरबी संघाला कधी कमी आखू नका, कारण गेलेले सामने मुरबी संघाने जिंकलेत. कदाचित या विकेटने पलटवार होईल का? पहिला ते धक्का. टीम जितवाय जिते टीमला. निलेशची फलंदाजी आवड असते. एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मित्रांनो. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून जवळजवळ त्याने 4 चौकार 1 षटकार आणि वैयक्तिक 24 धावा बनवून तो मैदानातून बाहेर गेलाय. कॉल एकमेकाचा बरोबर नव्हता. तू येऊ की मी येऊ. आणि अखेरच्या क्षणाला मुरबी संघाला ही पार्टनरशिप तोडायची होती आणि तीच पार्टनरशिप तोडण्याचा प्रयत्न आता मात्र या ओव्हरमध्ये झालाय. धाबा झाल्या धावफलकावरती 33. अजूनही 27 धाव्यांची गरज. वेल निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यावर नंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. किती किंमत मोजावी लागेल या क्षणाला मुरबी माफ करा जितवा 11 जिते संघाला ही येणारी वेलच तुम्हाला सांगेल. परंतु सध्या त्यांना गरज होती एखाद्या विकेटची. ती विकेट मात्र घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेट कशाही येऊत या क्षणाला खूप महत्वाचं मुरबी संघाला, परंतु रनांची देखील धावांची देखील गरज असेल ती जितवा 11 जिते संघाला होणार खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती. तो म्हणजे जिते क्रिकेट संघाचा हरेश आणि त्याच्यानंतर रोहितला आपण पाहताय. ओ बॅटच्या अगदी टोकाला बॉल लागलाय आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. गुडगा वाकवत ठोकलाय वाईट स्ट्रॉंगॉनच्या वरून. हरेशच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. अगदी मागचा पाय वाकवला आणि त्याच्या बॅटच्या टो एंडला तुम्ही बॉल पाहिलात आणि परफेक्ट टायमिंग देखील साधं असं म्हणावंच लागेल, कारण बॉल सीमा रेषा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने धावा लागतायत त्या 39. फक्त 21 धाव्यांची गरज. हो, स्वीप करायचा होता परंतु बीट झालेत. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना तिसरं षटक तुम्ही मैदानावरती पाहता आणि या ओव्हर्समध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते जवळजवळ 5. शेवटचं 1 बॉल. एकूण 13 बॉल शिल्लक असतील आणि 13 चेंडूमध्ये 21 धाब्यांची गरज. प्रयत्नांचा रस्ता कधीच सोपा नसतो बाबा, त्यासाठी तुलाही मेहनत घ्यावी लागते आणि कदाचित ही मेहनत आतापर्यंत घेतली या
दोन्ही फलंदाजांनी, खास करून हरेशने, कारण निलेश पास झाल्यानंतर त्याच्यावरती जबाबदाऱ्या होत्या, परंतु मुरबी संघाची गोलंदाजी कुठेतरी कमकुवत पाहायला मिळते की काय, कारण संकेतला पहिल्या ओव्हरमध्ये देखील धाबा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील धाबा येत आहेत. मिड ऑफच्या वरून बॉलला ढकलून दिला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु भरपूर दूरवरती राहिले. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आणि ते षटक तिसरं देखील महागडं कंप्लीट. ज्या संकेतवर विश्वास होता त्याच संकेतने 2 ओव्हरमध्ये जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये 18 आणि या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या 21, म्हणजेच त्याने जवळजवळ एकट्याने 39 धावा दिल्यात आणि धावा झाल्या धावफलकावरती 43. विजयासाठी 12 बॉल 17 धाव्यांची गरज. डीजे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 17 धाब्यांची. नवीन गोलंदाज येत आहेत सर्वेश ठाकूर. रोशन, नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल भूमी 11 गावदेवी कलवे. आणि कलवे म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन नगर परिषदचं आपण मैदान पाहतो. जिथे संघ केला असतो तेवढा एन्जॉय करत नाही संतोष भाई, परंतु कलवे संघ लागल्यानंतर खूप एन्जॉय करत असतो. आता नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला गोट्याची बॅटिंग देखील पाहायला मिळेल. टॉस आय थिंक जिंकला रोशन गावदेवी. भूमी 11 गावदेवी कलवे क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वाईल्ड कार्ड एंट्री ज्या संघाला मिळाली तो शशिकांत स्पोर्ट्स 11 दिगोडे क्रिकेट संघ. भले आले लेट आणि झाले शेट, परंतु शेट होतील का शेवटच्या क्षणापर्यंत ही येणारी वेळ आणि कालच आपल्याला सांगेल. समोर कितीही संकटे असली ना, धैर्य सोडू नका, धैर्य नेहमी मनाशी घ्या, कारण या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर आता मुरबी संघाला प्रयत्न करावेच लागतील. 12 बॉल 17 धाव्यांची गरज. जमेची बाजू 1 की जिथे संघाने अद्यापर्यंत फक्त एकच विकेट गमावलाय आणि धावा देखील वेगाने घेतल्यात. हाकुटाप्याचा बॉल बॅट अगोदरच फिरवली होती, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एकच धाव मिळेल लेग बाईच्या स्वरूपामध्ये. एकेरी धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आतापर्यंत 44-44 या धावसंख्येवरती. 11 चेंडूंमध्ये 16 धाव्यांची गरज. 44 धावा धावफलकावरती. फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन, चेंजेस. सॅम ठाकूर थोडासा इंज्युर्ड झाला. रोशन, आज बॅटिंग लाईनअप जर विचार करा थोडीशी कमी आम्हाला पाहायला मिळाली. 2 ते 3 खेळाडू या टीम मध्ये नाही आहेत. हो, चांगला बॉल ऑफस्टम यॉर्करचा प्रयत्न तुम्ही पाहिलात. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना या चेंडूंची सध्याच्या क्षणाला गरज आहे, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये 5 ते 6 जरी धावा राहिल्या तरी थोडासा मॅचमध्ये कमबॅक करू शकतील, परंतु प्रयत्न हेच असतील जितवा 11 जिते संघाचे की याच ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत आणि त्याच उद्देशाने आतापर्यंत ही बॅटिंग. हाकुटाप्याचा बॉल टॅप केलाय, बॉलला क्षेत्ररक्षक आहेत कलवे क्रिकेट संघाचे. ते एक सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून आपण त्यांना यूज पाहतो. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 45-45 धावसंख्येवरती. शेवटचे 9 बॉल आणि 15 धाव्यांची गरज. इथून 3 बॉल जर निर्धाव आले किंवा एखादा विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर मॅच रोशन थोडीशी अंगलट येईल. ती म्हणजे जिते संघाला कधी हार मानू नका, कारण मेहनत तुमच्या सोबत आहे. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. कदाचित ही संकट आता मुरबी संघासमोर आहेत, परंतु ती तेवढी शक्ती किंवा जिद्द देतील का? फलंदाज स्ट्राईक एंडला रोहित. हिटमॅन लॉंग ऑफच्या वरून पॉवरफुल स्ट्रोक, सीमा रेषा पार, षटकार. रोशन, वनडाऊनचा फलंदाज कसा असावा हे सांगत असताना रोहितला तुम्ही पाहताय, कारण हजारो शकुनी भेटतील तुम्हाला आयुष्याच्या या महाभारतात, पण तुम्ही मात्र श्रीकृष्णच निवडा जो साथ देईल आयुष्याच्या रणांगणात. आणि तसाचा फलंदाज यावेळी साडव्या बॅटने खेळलाय, परंतु बंटीने चुकी केली आहे. झेल ड्रॉप. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला आतापर्यंत 52 या धावसंख्येवरती. 7 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. कदाचित हा झेल टिपला असता, 1 धाव वाचली असती, फलंदाज देखील बाद झाला असता, 7 बॉल 9 राहिल्या असत्या, परंतु आता 7 बॉल 8 धाव्यांची गरज. एकेरी धाव का होईना, परंतु स्ट्राईक रोटेशन करत असताना आता स्ट्राईक एंडला हरेश, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा निघलायत. 1 षटकार 2 चौकार. 16 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह. शेवटच्या क्षणाला निर्धाव चेंडूची समाप्ती. आता गरज असेल
6 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. वॉट अ मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच तुम्ही पाहताय. आता प्रश्नचिन्ह एकच रोशन की ते सॅम ठाकूर इंजुर्ड आहे की गोलंदाजी द्यावी कोणाला, का बंटी ठाकूर येईल की स्वतः ओमकार की विकी, आता हे पाहावं लागेल. डीजे सामना अतिशय जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण छत्रपती शिवरायांनी सांगितलंय आयुष्यामध्ये किती संकटे आली ना, त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही लढायचं. आता लढण्याची वेळ ही मैदानावरती मुरबी संघाला, परंतु तितक्याच जोशानं तितक्याच ताकदीनं या मैदानावरती देखील आपण पाहतो खेळ करत असताना तो जितवा 11 चिते क्रिकेट संघ. एक 52 धाबा झाल्यात, एक गडी बाद, 6 बॉलमध्ये 8 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती अजून एक लेग ब्रेक सुलतान. तुम्ही पाहू शकाल बंटी ठाकूर हाच तो बंटी. मागचे जर काही वर्ष आपण उलटून पाहिलेत ना तर षटकारांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख, परंतु आता गोलंदाजीच्या बोहल्यावरती पहिलाच बॉल स्वीप केला. शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून डीपला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 53 या धावसंख्येवरती. 5 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. आयुष्यात खूप डसणारे साप तुम्हाला भेटतील, पण त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचं सामर्थ्य तुमच्या मनगटामध्ये ठेवा. आता पुंगी वाजवतील मुरबी टीमचे गोलंदाज की त्यांचीच पुंगी वाजवेल हा फलंदाज हरेश. सामना चांगला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच तुम्हाला 5 बॉलमध्ये 7 म्हणजे प्रेक्षकांना जसा सामना हवा ना तसा सामना तुम्हाला इथे पाहायला मिळाला आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस करत असताना कलवे संघाचा खेळाडू सांगत असेल बाबा माझ्याकडे कॅच बीच बॉल येऊ नको रे, वाट लागेल जेलबी सुटला तर मी एक तर सबस्टिट्यूट फिल्डर आहे. परंतु पाहूया 5 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. अपील केली होती पंचांकडे, परंतु ओमकार बीट होतात यष्टी रक्षक. कदाचित 22ची ही धाव, एक धाव या क्षणाला खूप निर्णायक होती. ओमकारने जर हा चेंडू पकडला असता तर निर्धाव चेंडू आला असता, परंतु एका धाबेने संघ पोहोचलाय 54 या धावसंख्येवरती. 4 बॉल 6 धाब्यांची गरज. काय मॅच इथे पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. आयुष्य मगरीसारखं जगायचं, जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल ना तेव्हाच हालचाल करायची. अजून एक निर्धाव चेंडू कम बॅक करत असताना या क्षणाला तुम्ही पाहू शकाल बंटी ठाकूर सबस्टिट्यूट गोलंदाज. सॅम ठाकूर इंजुर्ड आहे त्याच्या जागेवरती इथे आपण त्याला पाहतो आणि त्याने आता रोखलंय. या क्षणाला या 2 सेट फलंदाजांना जिथे रोहितने याच मुरबी संघाला पराभूत केला होता नाब्याच्या मैदानावरती, आणि मुरबी संघानं देखील ओमकारच्या फलंदाज जोरावरती पराभूत केलं होतं जिथे संघाविरुद्ध. मागच्या वर्षी 1-1ची बरोबरी तुम्हाला पाहायला मिळाली, परंतु आता कोण वरचढ होईल. तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत असती ना तर सगळेच रात्रभर जागून त्यांची वाट पाहत असती. मेहनतीच्या काळात कुणावर अवलंबून राहू नका, म्हणजे परीक्षेच्या काळात तुम्हाला कॉपी करायची गरज भासणार नाहीये. इथे फिल्डिंग मध्ये परिवर्तन, त्याचे हाल होत आहेत बिचाराचे कलवे संघाच्या खेळाडूचे. पहिला बॅकफुटला, आता शॉर्ट पॉइंटला. 3 बॉल 6 धावेची गरज. कोई बनेगा मोहम्मद शमी या कोई बनेगा महेंद्र सिंग धोनी. फुल टॉस बॉल, हलक्या हाताने बॉलला स्लॅश केलाय. सर्वेश आहेत बॉल जवळ. एकच धाव मिळेल. आता गरज असेल 2 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. सामना प्रेक्षकांना जसा पाहिजे तसा इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त फाईट. ओमकारने जी एक मिसफील्ड केली होती ते 1 धाव आली. कदाचित ती धाव देखील महत्वाची होती, परंतु हरेश गावण शेवटपर्यंत राहतोय रोशन. आणि जर सामना जिंकला नाही तर मात्र जिथे संघ थोडा टेन्शन मध्ये असेल, कारण या खेळाडूला रायगड पेन निवड झाल्यानंतर त्याच्यावरती बक्षिसांचा पाऊस केला जातो. तोच स्ट्राईक एंडला हरेश. 2 बॉल 5 धाब्यांची गरज. बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 5 धाब्यांची गरज. आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो मित्रांनो, औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा रडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे रडला होता. जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता, त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओंबले लढला होता. सांगा उठून जगाला लढणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण येणार तो पाकिस्तानला जाणार, कारण 19 फेब्रुवारीला माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज येणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.
एक गेंद 5 रनों की जरूरत, एक बॉल 5 धावींची गरज. खेळ असा दाखवा की जिंकता आला नाही तरी चालेल, आपली छाप सोडलीच पाहिजे. काय मॅच आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. एक बॉल 5 धावींची गरज. बंटी की हरेश. हो व्हाट अ शॉट. गुडघा वाकवत बॉलला फेकून दिला लॉंगॉनच्या वरून. षटकार आणि निर्णयक्षण या सामना जिंकलाय तो म्हणजे चितू 11 चितू संघ. अभिनंदन डीजे. तर चला ग्राउंड खाली करा. अप्रतिम मॅच आम्हाला पाहायला मिळाली, परंतु रोशन सामना रफ अँड टफ पाहायला मिळाला. 6 बॉल मध्ये फक्त 8 धावीची गरज असताना तो सामना मुरबी संघानं आपल्या जवळ आणला होता. 1 बॉल 5 धावींची गरज असताना तो सामना शेवटचा षटका ठोकत फलंदाज झारेश याने जिंकलाय. डीजे जरा जो जिता वही सिकंदर असा लावायचा होता, परंतु काही हरकत नाही. चला यावं मैदानातून बाहेर सर्व प्रेक्षक. तर अभिनंदन. तर सामन्याचा सामनावीर